नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर इथे मी जुना ड्रेस घेतलेला आहे. त्याचा आपण पायपुसणी बनवणार आहोत. तर इथे मी हा पॅच कट केलेला आहे तळघेराचा, फ्रंटचा. तर हा पॅच आपण वरती यूज करणार आहे. तर इथे जितका आपल्याला लागणार आहे, जेवढी हाईट तितका आपण इथे कटिंग करून घेणार आहे. मी दुसऱ्या बटनावर कट करत आहे या ठिकाणी. तर हा आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचा आहे कपडा हा. तर इथे फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही कटिंग करून झालेले आहेत. तर जो पॅच काढलेला आहे कटिंग केलेला, तो पॅच आपल्याला इथे सेंटरला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडनं आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन म्हणून मी ग्रीन कलरच्या पट्ट्या अशा घेतलेल्या आहेत, लाईट ग्रीनमध्ये. तर त्या पट्ट्या आहे 2.5 इंचाच्या. तर आपण ही डायरेक्ट पट्टी अशी समोर ठेवून, तर त्याच्या साईडनं आपण ही स्ट्रीप आपण फोल्ड करून शिलाई घेणार आहोत त्याच्या साईडनं. बरोबर डिझाईनच्या याच्याप्रमाणे आपण सेंटरला घेतलेली आहे. दोन्ही साईडनं आपण ही पट्टी दुमडून घेतलेली आहे या ठिकाणी. तसंच दुसऱ्या बाजूला पण आपण ही पट्टी जोडून घेणार आहोत. लाईट ग्रीन आणि थोडा डार्क ग्रीन म्हणजे थोडंसं जरा कॉम्बिनेशन बरं दिसतं, म्हणून मी हा कपडा यूज केलेला आहे. त्यानंतर सेंटरचा जो पॅच आहे त्यावर पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, कारण तो भाग फुगतो तिथं मध्ये. तर व्यवस्थित बसण्यासाठी तिथं शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चारही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. त्याआधी आपण इथे जो पॅच तयार केलेला बॅक साईडचा, खालचा जो अस्तर आहे त्यावर मी हे सगळे 4 पीस असे लेअरमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर वरून अजून एक साडीतला पीस घालणार आहे यावर, आणि याला क्विल्ट करून घ्यायचं आहे. एक 3-4 शिलाई आडव्या उभ्या रेषा मारून घ्यायच्या आहेत त्यावर शिलाईच्या. तर शिलाई करून झाल्यानंतर यावर आपला जो वरचा पॅच तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे. तो पॅच अगदी सरळ ठेवून सेंटरपासून आपल्याला शिलाई सुरू करायची आहे. अशा उभ्या रेषा घेतल्यानंतर पॅचवरती, तर आता मशीनवर घेते मी हे. तर क्विल्ट सहित मी हे जोडून घेते हा कपडा. तर या ठिकाणी मी पॅचवरती शिलाई करणार आहे. याआधी मी पायपुसणीचे असे पॅचेसवाले काही व्हिडिओ टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. जुने कपडे आतल्या साईडनं आपण टाकून देऊ शकतो, कॉटन किंवा साडीतले उरलेले पीसेस वगैरे क्विल्टमध्ये आपण टाकू शकतो. अशा पद्धतीने असा जुन्या कपड्याचा वापर होऊ शकतो व्यवस्थितरित्या. इथं आपण चारही साईडनं शिलाई करून घेणार आहोत. कपड्यात कुठेही आतमध्ये फोल्ड झाला नाही पाहिजे, सरळ यायला पाहिजे शिलाई. त्यामुळे मी कपडा साईडचा कट केलेला नाही आहे, तो नंतर कटिंग करून घ्यायचा आहे. शिलाई सावकाश घ्यायची आहे, कारण तिथे फोल्ड नाही झालं पाहिजे कापड कुठे. इथे शिलाई मी कंप्लीट केलेली आहे. तर साईडनं आपण हा कपडा पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. तर थोडा ओव्हल शेप दिलेला आहे याला. त्यानंतर परत आपण फायनल पण कट करणार आहोत शेवटी. तर त्या उभ्या 2-3 शिलाई करून घेतलेल्या आहेत यावर. त्यानंतर साईडनं आपल्याला राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची आहे.
इथे शिलाई पूर्ण होत आलेली आहे. त्यानंतर आपण साईडनं थोडेसे राहिलेले जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे याला. तर माझा इथे व्हिडिओ थोडासा पायपिंग करताना राहून गेलेला आहे, कारण मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे कधी बंद झाला कळलंच नाही मला. तर त्यानंतर मी पायपिंग कशी लावायची ते आता थोडासाच भाग राहिलेला होता तो दाखवते. इथे आपलं डोअरमॅट पूर्ण झालेला आहे शिवून. याआधी पण मी 3-4 व्हिडिओ टाकलेले आहेत डोअरमॅटचे, माझ्या चॅनलवर पाहू शकता. तर ही अशा पद्धतीने ही पायपुसणी झालेली आहे. कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या पायपुसणी खूप उपयोगी आहेत, वापरायला पण इझी, वॉशेबल पण आहेत व्यवस्थित. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.